होतं. म्हणजे एकंदरीत तब्येतीवर लक्ष म्हणून आरक्षण हा दुय्यम होतं आणि जरांगे पाटील हे प्रथम होते आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून माझी भूमिका अशी होती की त्यांनी उपोषण सोडायला पाहिजे. कारण लढणारा सेनापतीच जर उद्या अडचणीत आला तर ही लढाई होणार नाही, म्हणून ती भूमिका तेव्हा मी ती निभवली. आणि त्याच्यातलं आता ही व्यवस्था अशी आहे का आरक्षण प्रथम आहे. आरक्षण समाजासाठी जे काही त्यांनी भूमिका घेतली त्यामध्ये तीळ मात्रे सुद्धा समाजाप्रती वाईट भावना जाऊ नये जरांगे पाटलाप्रती, त्याची भूमिका जरांगे पाटील घेणार. आणि आता ही शक्तीपेक्षा युक्तीची लढाई आहे, शब्दाची लढाई राहिलेली आहे. काही शब्द कसे आले पाहिजे आणि काही युक्ती घेऊन कशा पद्धतीनं आखरी आंदोलनात यश असं असतं का आंदोलन व्हायच्या पूर्वी जर ते यश आलं तर त्याला मोठ्या पद्धतीनं आपल्याला सरकारच्या दृष्टिकोनातूनही चांगलं आहे, समाजाच्या दृष्टिकोनातून इतर लोकांच्या दृष्टिकोनातून ते फार महत्वाचं आहे. तर त्या भूमिका अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस कशा पद्धतीनं आपल्याला निभवता येईल ते फार महत्वाचं आहे. आणि मला असं वाटते का आता याच्यामध्ये प्रचंड शक्ती पाठीमागं जरांगे पाटलांच्या पाठीमागं उभी आहे. आता त्या युक्तीच्या खेळामध्ये ते जिंकले पाहिजे ते फार, आणि ते जिंकले म्हणजे समाज जिंकेल, तर ते त्या अपेक्षा आहे. 2-3 दिवसापूर्वी जी काही शिष्टमंडळाची मंत्रिमंडळाची बैठक झाली, काही अधिवेशनं सुद्धा पटलावर घेण्यात आलं मराठा आरक्षणाच्या संदर्भात, पण जे काही महाजन आणि इतर मंत्री आले होते त्यामध्ये काही एका शब्दावर आणलंय सगळे सोयऱ्यावरून. पूर्वी ठरलं होतं 24 डिसेंबरपर्यंत करणार, तारीख सुद्धा दिली होती, पण आता शासन म्हणते की सगळे सोयरे हा शब्द नाहीये. सगळे सोयरे याचा अर्थ थोडासा शासनानं किंवा काही लोकांनी वेगळा घेतलेला आहे. मी त्या बाबतीत थोडं माझी काल चर्चा झाली, तर जरांगे पाटलाचं असं म्हणणं नाही आहे की मला ते असं वाटत होतं का अशी कशी मागणी करतं बाबा हे, का पत्नीचं किंवा आईची जात ही मुलाला लागल असं नाही आहे. त्यांचंही म्हणणं हे स्पष्ट सांगितलंय का आईची किंवा मुलाची जात हे पोराला लागू शकत नाही आणि ते शक्य पण नाहीये. आता नातेवाईक म्हणजे कोण आणि कोणाला ते प्रमाणपत्र दिलं पाहिजे याचं खरं तर एवढं ते शिल्लक राहिलेली गोष्ट आहे. चर्चा अंतिम मला वाटतं त्याच्यातून तोडगा निघू शकतं. सरकारनं जर सकारात्मक दाखवलं आणि कोणाचं बर्डन जर नसलं तर मला वाटतं एक चांगला मार्ग याच्यातून निघू शकतो.